चांदूर रेल्वे तालुक्यातील महसूल दर्जा प्राप्त नसलेल्या बेंबळा नदी प्रकल्पग्रस्त गावातील पथदिव्यांचा वीज पुरवठा गेल्या महिनाभरापासून खंडित करण्यात आला असून या विरोधात 20 ऑक्टोबर पासून नागरिक चांदूर रेल्वे येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे। चांदूर रेल्वे तालुक्यातील मौजा, घुईखेड, टिटवा, एरड बाजार व सावंगा या बेंबळा प्रकल्प पुनर्वसित गावठाणातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित केल्यामुळे 2 ऑक्टोबर रोजी या गावातील नागरिकांनी नागपूर औरंगाबाद एक्सप्रेस हायवेवरील घुईखेड चौफुल्लीवर चक्काजाम आंदोलन केले होते, परंतु तरीही प्रशासनाने डोळे उघडले नाही। सदर गावांना महसुली दर्जा प्राप्त नाही, त्यामुळे टॅक्स आकारणी नसल्याने ग्रामपंचायतकडे स्वनिधी नाही, त्यामुळे पथदिव्यांचे वीज बिल या ग्रामपंचायतीत भरू शकत नाही। प्रकल्प बाधित गावे, ज्या गावांची सर्वस्वी जबाबदारी शासनाची आहे, अशा गावांचा वीज पुरवठा खंडित होणे ही एक शोकांतिका आहे। प्रकल्पग्रस्तांवर शासनाकडून अन्याय होत आहे। सदर गावातील घरांची बांधकामे लोकांनी केली असली तरी आज देखील ते त्या घरांचे मालक नाही। मग मालक शासन असताना व सर्वस्वी जबाबदारी शासनाची असतानाही गावे अंधारात का, असा सवाल उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला। पुनर्वसन प्रक्रिया झाली असली तरी नागरी सोयी सुविधांची कामे अद्याप पूर्ण झाली नाही। जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील 6 गावे टिटवा, घुईखेड, सावंगा बुद्रुक, एरड, झिबला आणि एकलारा ही 6 गावे बेंबळा प्रकल्पात बाधित झाल्यामुळे यांचं नवीन ठिकाणी पुनर्वसन करण्यात आलेलं असून सद्यस्थितीत 18 नागरी सुविधाची कामे पूर्ण न झाल्यामुळे त्यातला महसुली दर्जा न मिळाल्यामुळे ग्रामपंचायतकडे कोणत्याही प्रकारचा टॅक्स सद्यस्थितीत नाही। त्यामुळे शासनाने म्हणजेच महावितरण कंपनीने जी पथदिव्यांची लाईन गेल्या 1 महिन्यापासून खंडित केलेली आहे, ती लाईन त्वरित सुरू करून देण्यासाठी आम्ही आज पासून इथे आपला आमरण उपोषणाला बसलेलो आहे। या अगोदर सुद्धा आम्ही घुईखेड चौफुलीवर चक्काजाम आंदोलन केलेले होते। सर्व संबंधितांना, आयुक्तापासून तर कार्यकारी अभियंतापर्यंत सर्व संबंधितांना आम्ही या अगोदर सर्व सूचना दिलेल्या आहेत, सगळ्यांना निवेदनं दिलेली आहे आणि चक्काजाम आंदोलन करून त्यांना एक इशारा सुद्धा दिलेला होता, परंतु त्यांनी त्यामध्ये त्यांनी काम न केल्यामुळे आम्ही आजपासून इथे आमरण उपोषणाला बसलेलो आहे। दिवाळीच्या पूर्वी आमची लाईन पूर्ववत सुरू करून देण्यात यावी, अन्यथा आमचं हे उपोषण तोपर्यंत कायम राहील अशी आम्ही शासनाला इशारा देत आहे। शासनाच्या अभिलाषात मंजूर कामे असून बरीच कामे अपूर्ण आहेत, तरीही सदर गावातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा देयके न भरल्यामुळे खंडित करण्यात आला आहे। त्यामुळे नागरिक उपोषणाला बसले आहे। उपोषणकर्त्यामध्ये घुईखेड येथील सरपंच वर्षालता जाधव, उपसरपंच अनिल वानखडे, टिटवा येथील माजी सरपंच रवींद्र जैन, सरपंच काजल वानखडे, माजी पंचायत समिती सभापती डॉक्टर हेमंत जाधव, हेमंत शिलनकर यांचा समावेश असून अनेक गावकरी या उपोषणाला प्रत्यक्ष येऊन आपले समर्थन देत आहेत। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।